नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ कुटे. आज आपण पाहणार आहोत, जर आपली डेट ऑफ करंट मॅनेजमेंट चुकली असेल तर ती बदलण्यासाठी इओनना रिक्वेस्ट कशी पाठवावी. त्याचप्रमाणे जर आपली डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर त्याची रिक्वेस्ट बीईओनना कशी पाठवावी त्या संदर्भातील माहिती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अद्याप तर सबस्क्राईब करा. आता पाहूयात आपण रिक्वेस्ट कशी पाठवायची. सर्वप्रथम आपल्याला फोल्डर रिटर्न टू CH/URC या मेनूमध्ये सब मेनू चेंज डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंट या सब टॅबला क्लिक करायचं आहे. या सब टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळे ओपन होईल. यामध्ये टीचिंग, नॉन टीचिंग आपण जो असेल तो निवडायचा आहे. माध्यमिक शाळा असतील, नॉन टीचिंग क्लरिकल पोस्ट किंवा प्यून पोस्ट असेल तर त्यांची डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंट चुकली असेल त्यांना नॉन टीचिंग सिलेक्ट करा. शिक्षक असाल तर टीचिंग स्टाफ सिलेक्ट करा. त्यानंतर शिक्षकाचं स्वतःचं नाव सिलेक्ट करा. नाव सिलेक्ट केल्यानंतर तुमचे नाव आणि डेट ऑफ एंट्री मॅनेजमेंट जी चुकलेली आहे ती ऑलरेडी तुमची तिथे शो होईल. त्याला फक्त तुम्हाला फॉरवर्ड म्हणायचं आहे. म्हणजे फॉरवर्डवर क्लिक केलात की तुम्हाला फॉरवर्ड सक्सेसफुली हा मेसेज येईल. याचा अर्थ आपला डाटा हा इओनला सक्सेसफुली फॉरवर्ड झालेला आहे. यानंतर पाहणार आहोत आपण डेट ऑफ बर्थ. आपली जन्मतारीख चुकली असेल तर ती रिक्वेस्ट बीईओनला कशी पाठवायची. त्यासाठी पुन्हा फॉरवर्ड रिटर्न टू CH/URC या टॅबमधील सब टॅब फॉरवर्ड डाटा फॉर डेट ऑफ बर्थ करेक्शन याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. इथे पुन्हा टीचिंग, नॉन टीचिंग निवडा. शिक्षक असेल तर टीचिंग निवडा. आपलं नाव निवडा. नाव निवडल्यानंतर नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि डेजिग्नेशन हे ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर आपल्याला जी डेट ऑफ बर्थ आहे ती जी चुकलेली असेल ती असणार आहे. ती करेक्शनसाठी आपल्याला फक्त त्याला फॉरवर्डला क्लिक करायचं आहे. फॉरवर्ड या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉरवर्ड सक्सेसफुली मेसेज येईल. सध्या मी पाठवत नाही आहे कारण चुकलेली नाही आहे डेट. आणि तो मेसेज आला म्हणजे आपली जी डेट आहे जन्मतारीख ती बीईओनकडे ऑटोमॅटिकली फॉरवर्ड होते. तिथे आपण आपल्या बीईओनकडे सुद्धा आणि इओनकडे सुद्धा, इओनकडे डेट ऑफ करंट मॅनेजमेंट आणि बीईओनकडे डेट ऑफ बर्थ हे दोन करेक्शनसाठी आता गेलेले असतात. तिथे आपल्याला योग्य पुरावे घेऊन जायचे आहे. जर इओनकडे जात असाल तर स्वतःची नेमणुकीची ऑर्डर आणि सर्व्हिस बुकची झेरॉक्स ज्याच्यावर तुमची अनुसूता लिहिलेली असेल हा पुरावा घेऊन जायचा आहे. आणि डेट ऑफ बर्थसाठी जात असाल तर डेट ऑफ बर्थचा योग्य पुरावा आपल्याला घेऊन जायला लागेल, जसे की LC. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने आपले डेट ऑफ बर्थ आणि डेट इन करंट मॅनेजमेंट या दोन गोष्टी बदलू शकता. परंतु अद्याप इतर कोणत्याही बाबी बदलता येत नाहीत. सध्या फक्त दोन बाबी बदलता येऊ शकतात. त्याची रिक्वेस्ट अशी पाठवायची असते HM लॉगिन मधून. हे आता आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.